धामणा येथील चामुंडा एक्सप्लोजिव्हमध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे। 1 वाजताच्या सुमारास ही घटना घडलेली आहे आणि त्यामध्ये जो आहे एका जणाचा मृत्यू सुद्धा झालेला आहे। काय माहिती आहे भाऊ, आपण इथे भेट सुद्धा दिलेली आहे, काय प्राथमिक माहिती मिळते आहे, कशा पद्धतीने? असं आहे, नागपूर जिल्ह्यामध्ये धामणा नावाचं गाव आहे। त्या धामणाजवळ एक चामुंडी एक्सप्लोजिव्ह ती फॅक्टरी आहे आणि या ठिकाणी दुपारी आज स्फोट झाल्यानंतर मला माहीत झाल्यानंतर मी स्वतः इथे आलो। लगेच कमिशनर ऑफ पोलीस, कारण की शहर भागात येतं, CPशी बोललो आणि इथे जो मॅनेजर होता तो पळून गेला, मालक होता तो अजून आला नाही। वारंवार त्यांना सांगितलं की ॲम्ब्युलन्सची, आम्ही सर्व इकडे तिकडे सगळ्या PSCला, मेडिकल कॉलेजला सगळ्यांना फोन करून ॲम्ब्युलन्सची व्यवस्था इथे केली। आता भरपूर ॲम्ब्युलन्स आले, जे जखमी होते त्यांना ॲम्ब्युलन्सने टाकून दवाखान्यात नेण्यात आलेलं आहे आणि जे काही मृत्युमुखी पडले त्यांनासुद्धा नेण्यात आलेलं आहे। जखमीवर आता उपचार चालू झाले। पण सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की या कंपनीचे मालक यांच्याशी मी स्वतः फोनवर बोललो, पण ते अजूनपर्यंत या स्पॉटवर पोहोचले नाही। या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट एक्सक्लुझिव्ह फॅक्टरी असल्यामुळे या ठिकाणी ॲम्ब्युलन्सची गरज आहे, पण या ठिकाणी एकसुद्धा ॲम्ब्युलन्स या ठिकाणी नव्हती। किती लोकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे? असं आहे, अंदाजे 5 व्यक्ती मृत्युमुखी पडले असावेत असा अंदाज आहे, कारण की जी बाहेर काढली जातात त्यातली आणि काही जखमी आहेत, त्या जखमीवर आता उपचार चालू आहे। ज्या पद्धतीने घटना घडली, कुठेतरी जे आहे काळजी घेण्यात आली नाही आहे, कामगारांची काळजी घेण्यात आली नाही, अशी घटना घडली। आता एक्सक्लुझिव्ह डिपार्टमेंट तपासणी करेल आणि तो अहवाल तसा देईल। नक्कीच अनिल देशमुख यांनी भेट दिलेली आहे, त्यामुळे आता नेमकं या कशा पद्धतीचा हा अपघात घडला या सगळ्या संदर्भात जी आहे माहिती जी घेतली जाणार आहे आणि त्यानंतरच नेमका मृत्यूचा आकडा सुद्धा स्पष्ट होईल आणि कशा पद्धतीने घटना घडली, काय चुका झाल्या, या सगळ्याची कारण मीमांसा केली जाणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसा, पराग डोबळे, साम TV न्यूज, धामणा, नागपूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।